प्रचार आमचा उत्तम चालू आहे. अगदी शेवटच्या क्षणाला आता प्रचार जरी येऊन ठेपला असला, तरी मागील 6 वर्षापासून सातत्याने मी प्रभागामध्ये काम करत आहे. आणि जो कोरोनाचा काळ होता, तर त्यावेळेस जो जगावरती ओढावलेलं संकट होतं, तर त्यावेळेसही मी जनतेसोबत होतो. त्यानंतर ह्या प्रभागामध्ये जे विकास कामं आहेत, मला वाटत नाही की मी एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता, नगरसेवकांनी जेवढी कामं केली नसेल, त्याच्यापेक्षा सर्वात जास्त या प्रभागात पथदिवे असतील, सीसी रोड असेल, सर्वसामान्य कार्यकर्ता असतानाही एवढी कामं केली आहेत. तर जनतेने मला त्याच कामाच्या जोरावरती एक संधी देण्याचा निर्धार पक्का केलेला आहे प्रभाग क्रमांक 26 मधून. आमचं दोन्ही पॅनल, सविता देशमुख माझ्या ज्या जोडीदार आहेत त्यांचं आणि माझं, आमचं दोघांचंही पॅनल लोकांनी एक ठाम निश्चय केलेला आहे की आता ह्या म्हणजे एक तरुण चेहऱ्याला आणि कामं करणाऱ्या, विकास काम करणाऱ्या चेहऱ्याला संधी देण्याचं इथल्या मतदारांनी ठरवलेलं आहे. तसाच तेवढा जोरदार जनतेचा प्रतिसाद सुद्धा आम्हाला मिळतो. खरं तर बघायला गेलं तर जे आमच्या प्रभागामध्ये जे ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे उमेदवार होते, जे इथून निवडून गेले होते, ते आदरणीय सुभाष घोणेजी, त्यांच्यानंतर जे जे ह्या प्रभागात निवडून आले त्यांच्या माध्यमातून या प्रभागात कामच झाली नाही. माझ्या कार्य अहवालामध्ये मी ती स्पष्ट पूर्णपणे कार्य अहवाल दिलेला आहे. त्या कार्य अहवालामध्ये जर एवढ्या वर्षाची कामच झालेली नाहीयेत, तर ती कामं मला करायला लागली आहेत. जवळपास या प्रभागामध्ये 7.5 ते 8 कोटीच्या आसपास जी विकास निधी आहे, तो या प्रभागात मी आणलेला आहे. माझ्या पाठीमागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये किंवा माझे बाप-दादे कोणीही राजकारणात नव्हते. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. परंतु जनतेला जे हवं असलेलं काम असतं, ते आणण्याची कला आणि ती ताकद माझ्यामध्ये होती. त्यामुळे मी या प्रभागामध्ये एवढी विकास कामं करू शकलो. त्यामुळे लोकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद मला दिलेला आहे, खरं तर वास्तविक फक्त माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला एवढं प्रेम मिळणं हे फार प्रभागात दुर्मिळ होतं. परंतु माझ्या जनतेचे मी आभार मानतो. त्यांनी मला एवढं मोठं प्रेम दिलेलं आहे आणि तो प्रतिसाद एवढा मोठा आहे. मतदारांना आवाहन करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. मतदारांनी माझं काम पाहिलेलं आहे. तुम्ही ह्या रस्त्यावरती जर फिरताय ना, तर तेच मी तुम्हाला एक पुनरुच्चार करतो, की सुभाष घोणेंच्या नंतर जर विकास कामं कोणी केली असेल, तर मी केलेली आहेत. ह्या पथदिव्यांवरती कल्याण महानगरपालिका असतानाही इथे जो विकास झाला नव्हता, त्यानंतर कुठलाच विकास आजपर्यंत नगर परिषद स्थापनेपासून झाला नाही. परंतु ह्या रस्त्यावरती पथदिवे मी लावले. त्या आजूबाजूच्या ज्या गल्ल्या आहेत त्याच्यामध्ये जो सीसी होता, त्या सीसी रस्ते सुद्धा मी केलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता जर हा नगरसेवक नसताना एवढं काम करते, तर नगरसेवक झाल्यानंतर काय करायची ही सर्वसामान्य मतदारांची भावना आहे. त्यामुळे तो जनतेचा मिळालेला मला उदंड प्रतिसाद आहे आणि त्यातून आमचे दोन्ही पॅनल प्रचंड बहुमताने या प्रभागातून निवडून